मी बोलणार आहे ते माती परीक्षण. पहिल्यांदा म्हणजे आता गेल्या अर्ध्या एक तासापासून आपण तुम्ही हे जे बॅक्टेरिया असतील किंवा जीवाणू खते असतील किंवा जैविक रोग किंवा कीडनाशके असतील याबद्दल माहिती घेत होतात. परंतु आपण माती आणि पाण्याबद्दल जर साक्षर झालो नाही तर आपल्या शेतीतल्या समस्या ह्या संपणार नाहीत. तुम्ही जैविक कीडनाशक वापरा, जैविक खते यांचा वापर करा, पण ही जैविक खतं ही जिवंत आहेत, ही जैविक कीड रोगनाशके ही जिवंत आहेत हे आपण विसरतोय. आणि ही जर आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर जिवंत ठेवायची असेल तर ही राहतात कुठं? सगळी हे जीवाणू झाले हे कुठं राहतात? मातीमध्ये राहतात. आणि आपण सर्व मातीच्या बद्दल अडाणी, म्हणजे तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, आपल्या जमिनीमध्ये माती आणि पाणी कसे पाहिजेत? खेळते पाहिजेत. माती, पाणी, हवा कशी पाहिजेत? खेळती राहिली पाहिजेत. हवा आणि पाणी जर खेळतं राहिलं नाही तर आपोआपच या सूक्ष्मजीवांची वाढ तिथं होणार नाही. कारण की या सूक्ष्मजीवांना काय लागतात? काय लागतं? ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन लागतो तसं या सूक्ष्मजीवांना सुद्धा ऑक्सिजन लागतो. आपल्या जे पिकाचे मुळं आहेत त्यांना सुद्धा काय लागतं? ऑक्सिजनच लागतो. आणि काही ऑक्सिजनचा वापर करतात आणि काही बिना ऑक्सिजनचा पण त्यांची ग्रोथ होत असते. त्याला अनएरोबिक बॅक्टेरिया आपण म्हणतो. जसं की आपला कांदा का बरं सडतो? कारण की तिथं हवा खेळती राहत नाही. त्यामुळं अनएरोबिक बॅक्टेरिया की जे बिना हवेची, बिना ऑक्सिजनची त्यांची वाढ होती, त्यांची वाढ झाल्यामुळं आपला कांदा सडतो. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे माती परीक्षण का करायचं आहे आपल्याला? तर मातीचा सामू असतो, मातीचा pH असतो, हा एक महत्त्वाचा मूलभूत मातीचा गुणधर्म आहे. त्याला मातीचा घटक आहे, तो आपल्याला माहिती आहे. किती जणांना माहिती आहे आपल्या मातीचा सामू किती आहे? आता तुमच्या गावातलं भरपूर सॅम्पल आम्ही मातीचं परीक्षण केलं आहे, तर जवळजवळ 8, 8.5च्या पुढंच मातीचा हा सामू गेलेला आहे. आणि जे आपले सूक्ष्मजीव आहेत असतील ते हे न्यूट्रल pH म्हणजे 7 जो सामू आहे त्या सामूला त्यांची वाढ चांगली होती. ना आपल्या मातीचा किती आहे? 8. मग तुम्ही टाकलेली जैविक खतं असेल, जैविक कीड ते जगतील का? त्यांना किती लागतो? 7. लक्षात ठेवा, तुमची बुरशी असेल किंवा तुमचे बॅक्टेरिया असेल यांची ग्रोथ ही 7 सामूला चांगली होती, न्यूट्रल सामूला चांगली होती. म्हणून आधी तुम्ही मातीच्या सुधारणेला महत्त्व द्या. तुमची जर माती सुधारली तर आपोआप ही तुमचं याचं पॉप्युलेशन, याचं ग्रोथ ही चांगली होणार आहे. या सूक्ष्मजीवांची वाढ तुमच्या जमिनीमध्ये चांगली होईल. लक्षात ठेवा, आपण बऱ्याचदा काय करतोय? आपल्याला हेच कळत नाही आपण पिकाला पाणी देतोय का जमिनीला पाणी देतोय. आणि त्यामुळे जमिनी आपल्या दिवसेंदिवस काय होत चाललेल्या आहे? समस्या त्यातल्या वाढत चाललेल्या आहे. या आपल्या लक्षात येते की प्रथमतः सगळ्या जमिनी ना या क्षारयुक्त झालेल्या आहेत. त्याचं कन्व्हर्जन नंतर क्षारयुक्त चोपनमध्ये होतं आणि नंतर चोपन जमिनीमध्ये होतं. म्हणजे खळगाट तुम्हाला माहिती असेल का? आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी खळगाट आहे की ज्याच्यामध्ये आपण किती पेरलं तरी उगवत नाही अशी परिस्थिती. म्हणजे BBA सरांनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी आपल्याला सुपीक जमीन दिली होती, आपण मात्र तिची सुपीकता टिकवण्यात अपयशी ठरलोय. आणि आपल्या जे येणाऱ्या पुढच्या पिढीत याच्यासाठी मात्र आपण सुपीक जमीन ठेवलेली नाही. लक्षात घ्या, 1970, 65, 70च्या कालावधीमध्ये आपल्याकडे रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. त्यावेळेस जवळजवळ एकच किलो रासायनिक खत टाकलं तर 16-17 किलो अन्नधान्य आपल्याला मिळत होतं. आजची परिस्थिती अशी आहे की आपण 1 किलो जर रासायनिक खत टाकलं तर फक्त आपल्याला 3-4 किलोचं अन्नधान्य मिळते. म्हणजे जवळजवळ 60 ते 70% मातीची सुपीकता ही कमी झालेली. त्याचं कारण म्हणजे आपण मातीच्या आरोग्याकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणून आपण आता काळाची गरज आहे की आपण काय झालं पाहिजेत? मृद साक्षर झालं पाहिजेत आणि पाणी व्यवस्थापन आपल्याला जमलं पाहिजे. आपल्या जमिनीचा अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम कोण करत असतं? हे जीवाणू करत असतील. जसे की यांनी सांगितलं नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू असतील किंवा पालश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य फेरस ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत, नंतर झिंक ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. हे काय करत असतात? हे अन्नद्रव्य तुमच्या पिकाला उपलब्ध करून देत असतात. आणि हेच जर तुमच्या मातीमध्ये जगत नसतील तर तुम्ही त्याचा बाहेरून किती ॲप्लिकेशन करा, तुम्ही टाकल्यानंतर ते मृत होणार आहेत. बरोबर? तुम्ही टाकताय मस्ते
सोडताय तुम्ही ड्रीपमधून सोडता याच्यामधून, पण जर मातीचा सामू जर तुमचा हा न्यूट्रल नसेल, त्यांना तिथं राहण्याची अवस्था नसेल, तर तुम्हाला तुमच्या टाकलेल्या खताचा रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही वापरलेल्या जैविक जे हे जीवाणू खते आहेत किंवा बुरशीनाशके असतील काय असेल याचा सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यानंतर मातीचा जो दुसरा गुणधर्म आहे महत्त्वाचा, तो म्हणजे जमिनीची क्षारता. दिवसेंदिवस काय झालं आहे, आपण जे न्यूट्रल वेळ घालणारे क्षार आहेत जमिनीमध्ये, जसं की मीठ पाण्यामध्ये विरघळतं, तुम्हाला माहिती, आपण जर पाण्यामध्ये विरघळतं तसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियमचे सल्फेट बरोबर आणि क्लोराईड बरोबर असणारे असंख्य क्षार तुमच्या मातीमध्ये आहेत. आणि जेव्हा आपण अतिरेकी पाण्याचा वापर करतो, हे सगळे काय होतात, पाण्यामध्ये तुमच्या विरघळतात. आणि ते विरघळल्यानंतर प्रॉब्लेम काय होतं की जे अन्नद्रव्य जे तुमचे आहेत, नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, यांची उपलब्धता ते कमी करतात. कारण की ते मातीच्या कणावरती स्वतः जाऊन येऊन बसतात ते क्षार, आणि तुमचे अन्नद्रव्याचे जे हे अन्नद्रव्य आहेत ते त्यांना मात्र तिथून बाजूला करतात, आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपण आपल्या जमिनीची क्षारता कशी कमी करता येईल, जमिनीचा निचरा हा कसा वाढवता येईल, आणि पिकाला अन्नद्रव्य कसे जास्त पुरवता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही दिवसेंदिवस खत वाढताय, तुमच्या गोण्या वाढत जातील, तुमचा खर्च वाढत जाईल, पण टाकलेलं जे खत आहे ते तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही. तुम्ही युरियाच्या 10 गोण्या वापरा, पण युरिया उपलब्ध करून देणारे जीवाणू जे युरेज एन्झाइम आहे ते जर तुमच्या जमिनीमध्ये सिक्रेट होत नसेल, तर तुमचा युरिया तुमच्या पिकाला उपलब्ध होणार नाही. 8 दिवसानंतर तो पाण्याबरोबर वाहून जाईल. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला जर तुम्हाला युरिया तुमच्या पिकाला उपलब्ध करून द्यायचा असेल, तर युरिया उपलब्ध करून देणारे जे जीवाणू आहेत, जे युरेज एन्झाइम तयार करतात, ते तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये वाढवावे लागतील. आणि त्याच्यासाठी एकच आहे, तुम्हाला काय का क्षारांची संख्या कमी करावी लागेल. मातीचा pH तुम्हाला हा न्यूट्रल ठेवावा लागेल.